आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRP वर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा, बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। आज मुंबई येथे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली। कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव धरणातून वीज निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारच्या वरदहस्ताने अदानी उद्योग समूहाने हालचाली गतिमान केल्या असून येत्या 2 ते 2.5 वर्षात शीघ्र गतीने हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे। पाटगाव धरणाचे पाणी सिंधुदुर्ग जिल्हामार्गे समुद्राकडे वळवल्याने बुदरगड, कागल, शिरोळसह कर्नाटक सीमा भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी कमी मिळणार आहे। याशिवाय कराराप्रमाणे कर्नाटकला पाणी देण्यासाठी काळम्मावाडी व चांदोली धरणातून जादा पाणी द्यावे लागणार आहे। याचा फटका कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसहित म्हैसाळ योजनेवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांनाही बसणार आहे। केंद्र सरकारने अदानी उद्योग समूहाचे हित डोळ्यासमोर ठेवून घेतलेल्या या निर्णयामुळे सांगली, कोल्हापूरसह सीमा भागातील शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे। एकीकडे इचलकरंजी शहरातील जनता पिण्याच्या पाण्याच्या थेंब थेंब पाण्यासाठी तडफडत असताना केंद्र सरकारने वास्तविक पाहता या धरणातून पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी व उद्योगासाठी जे पाणी आरक्षित करण्यात आलेले आहे तसेच पुढील 30 वर्षाचे पाणी वाटप नियोजन या सर्व गोष्टींचा जलसंपदा अथवा राज्य सरकारकडून अभिप्राय न घेता अदानीच्या हितासाठी केंद्र सरकारने लाळघोटेपणा केलेला आहे। सदरच्या प्रकल्पाला वापरले जाणारे पाणी कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार असून प्रकल्प वीज निर्मिती सिंधुदुर्ग जिल्ह्यात केली जाणार आहे। कोकणामध्ये या अदानी उद्योग समूहाच्या प्रकल्पाविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात बळ मिळण्यासाठी शिवसेनेने उघडपणे या आंदोलनात सहभागी होण्याबाबत सविस्तर चर्चा केली। यावेळी सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले की अदानीच्या धारावी बळकाविण्याच्या राक्षसी प्रवृत्ती विरोधात आम्ही लढतोच आहोत। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या हक्कासाठी सुद्धा आम्ही तुमच्यासोबत खंबीरपणे राहू। या बैठकीमध्ये खासदार संजय राऊत, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती सावकार मादनाईक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथलॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही